निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. हॅलो, आवाज येत नाही मला तुमचा. हा हा, बाहेर आली मी. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. काय नाही, अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय? सातारा. अरे वा, नाव सांगू शकता? नाही. बरं बरं बरं. काय अनुभव आला ताई? काय नाही, स्वामी सेवेत आल्यापासून खूप समाधान वाटतं. हा, महत्वाची गोष्ट म्हणजे अरे वा. वडील गेले. मी स्वामी सेवेत होती. हा आपली किरकोळ करायची. पण हा वडील गेल्यावरती पहिल्यांदा मला, म्हणजे खूप वेळा मी माझ्या मिस्टरांना म्हणलं तुम्हाला मठात जायचं तर हा नाही. हा हा वडील वारलं 6 महिन्याच्या आधी प्रकट दिनाला हा मठात जाण्याचा योग आला. हा हा. 8 दिवसांनी आमच्या गावची यात्रा होती माहेरची. म्हणजे स्वामींनी माझं माहेर तोडलं नाही. अरे वा, हा, बघा. यात्रेच्या आधी 8 दिवस मला केंद्रात नेली. हा, हा, कधी गेली नव्हती पहिल्यांदा केंद्रात. अरे वा. घरीच आपली काहीतरी घरीच तुटकी फुटकी सेवा करायची. हा हा. पण माहेर काय महाराजांनी तोडलं नाही. अरे लगेच वा. माहेरी 6 महिन्याच्या आधी, यात्रेच्या आधीच माहेरी मला जाण्याचा योग आला. अरे वा, बघा. हम्म नाही, खूप छान खूप छान. हा, आणि हा बोला. हा, आणि कसंही माहितीये का, स्वामी सेवेत असल्यानं कुठल्याही तब्येतीची तक्रार होत नाही. अगदी अगदी, हे मात्र खरं आहे. खरं म्हणजे खरंच आहे. खूप अनुभव आला तब्येतीचा तर खूप. बरोबर. आणि खूप ऐकते मी नेहमी. हा हा हा. तुमचा आवाज ऐकला तरी समाधान वाटतं. नाही, खूप छान ताई, मी शेअर करते. हा, हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.